ईडी लाईव्ह, नवी दृष्टी सर्वांसाठीच। शिगमोत्सवात गावागावात वेगवेगळी वैशिष्ट्ये समोर येतात। हिवाळ्यातही अशाच प्रकारचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे मानवनिर्मित वाघखेळ। कसा खेळला जातो वाघखेळ, तो डीडी लाईव्हच्या प्रेक्षकांना। पारंपरिक लोककला व संस्कृती हे दोडामार्गचे खास वैशिष्ट्यच। दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे या गावी सुद्धा अशाच लोककलेतील अनोखा वाघखेळाचा प्रकार यावर्षी सुद्धा शिमगोत्सवात अमाप उत्साहात पार पडला। हा असा अनोखा वाघखेळ व घोडेमळणी उत्सव पाहण्यासाठी हेवाळे गावच्या शिमगोत्सवाला यावर्षी सुद्धा भाविकांची अलोट गर्दी लोटली होती। शिमगोत्सवाच्या 5व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी उशिरा हा पारंपरिक उत्सव पार पडल्यानंतर शुक्रवारी शेळ्या नावडाने हेवाळे गावच्या शिमगोत्सवाची सांगता झाली। तर कोकणातील दोडामार्ग तालुक्यात वसलेल्या हेवाळे गावात वर्षानुवर्षे शिमगोत्सवात घोडेमळणी उत्सवाबरोबरच अनोखा वाघखेळ खेळण्याची परंपरा आहे। ग्रामदेवता श्रीदेव सातेरी मायगाव पंचायतन देवतांच्या चव्हाटा मंदिराच्या ठिकाणी होळीच्या आवारात शिमगोत्सवाच्या 5व्या दिवशी सायंकाळी हा अनोखा वाघखेळ खेळला जातो। हा मानवनिर्मित वाघखेळ भाविकांच्या अलोट गर्दीत दरवर्षी संपन्न होतो। यावर्षी सुद्धा ही परंपरा कायम राहिली। यावर्षी हेवाळे ग्रामवासियांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाची कास धरत गावाचा चेहरामोहरा बदलला अन मंदिर परिसराचेही सुशोभीकरण केले। वाघखेळ व घोडेमळणी उत्सवासाठी भाविकांसाठी यावेळी संस्मरणीय ठरला। आता वाघखेळ म्हणजे काय असा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे। अर्थात हा वाघ खरोखर नसून हा मानवनिर्मित वाघखेळ असतो। वाघ हा गावातील एक जण असतो, अर्थात गावातील एक व्यक्ती वाघाचे कपडे परिधान करून येतो। घोडेमळणी संपताच मंदिराच्या आवारात दाखल होत देवतांचा आशीर्वाद घेऊन या खेळाला सुरुवात होते। वाघाचे कपडे परिधान केलेली व्यक्ती टिवल्या बावल्यांनी रंगलेल्या लहान मुलांसमवेत मंदिराच्या आवारात खेळते व खेळातून सर्व उपस्थित भाविक व गावकरी मंडळी वर्षभराची रखवाली देते। या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्ती या वाघाकडून अर्थात वाघरूपी मानवाकडून आपल्या डोळ्यावर धुळवड घेऊन देवतांचा आशीर्वाद घेते। त्यानंतर धार्मिक रूढी पार पाडून बंदुकीच्या बारांनी वाघाला ठार मारून व देवतांचा आशीर्वाद घेऊन हा अनोखा वाघखेळ आटोपता घेण्यात येतो।